जनता सर्वप्रथम सकल जणांचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते। त्याचबरोबर या आपल्या सर्व स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी शिक्षणासाठी ज्यांनी अहोरात्र झटले आणि ज्यांनी स्त्री हक्कासाठी जातीवादाविरुद्ध लढून या समाजामध्ये स्त्रीला एक महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं असे आपले महात्मा ज्योतिराव फुले। त्याचबरोबर ह्या कागल नगरीची पावनभूमी ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आणि ज्यांनी या भारतामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची मूर्त मिळवून संपूर्ण जगाला आणि पूर्ण देशाला एक नवी दिशा दिली असे आपल्या सर्वांचे लोकराजे राजर्षी शाहू महाराज। आणि या शाहू महाराजांच्या या आरक्षण रूपी जी घटना शाहू महाराजांनी आपल्या सर्वांना दिली त्याला मूर्त रूप देणारे आणि फक्त भारतातच नव्हे पूर्ण जगामध्ये कधीही कोणाकडून लिहिला जाणार नाही असा ग्रंथ लिहिणारे आणि सर्वांना समान न्याय हक्क व संधी देणारे असे आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याचबरोबर माझे जाऊ माँ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, माँ सावित्रीबाई, संत रोहिदास गाडगेबाबा मनोरंजनातून प्रबोधन हा वसावासा ज्यांनी पुढे नेला आणि आपल्या लोककलेतून ज्यांनी मनोरंजन केलं आणि मनोरंजनातून प्रबोधन केलं असं लोकशाही अण्णाभाऊ साठे। 12व्या शतकामध्ये ज्यांनी स्त्रियांवरील अन्याय अत्याचार तसेच जातीवादी भावना समाजातील दूर करण्यासाठी आपले योगदान दिलं असे महात्मा बसवेश्वर, संत गाडगेबाबा, संत रोहिदास तसेच ह्या भारताच्या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महात्मेनी साधू संतांनी आपलं योगदान दिलं अशा सर्वांना मी प्रथमतः अभिवादन करते। तसेच विचारमंचावर उपस्थित माझे सहकारी सुहासिनीताई आळवेकर ज्या भारतातील पहिल्या तृतीयपंथी टुरिस्ट गाईड आहेत, ज्यांनी आत्ताच तुम्हाला या सर्व गोष्टींची ओळख करून दिली। ह्या कागलच्या नगरीमध्ये आज आपल्याला एक नवा उमेदवार दिलेला आहे, एक क्रांती घडवण्याचा अधिकार, एक हक्क, एक संधी या कागलच्या जनतेला मिळालेली आहे। तर त्याचा उहापोह केला अशा माझे सहकारी सुहासिनीताई आळवेकर। त्याचबरोबर त्यांच्यासोबत या ठिकाणी मंचावर उपस्थित